नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। लाडक्या बहिणीच्या धर्तीवर दिव्यांगांना महिन्याकाठी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य करण्यात यावे अशी मागणी करत विदर्भ विकलांग संघर्ष समितीद्वारे बुधवारी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे जोरदार आंदोलन केले। समितीद्वारे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दिव्यांगांच्या विविध समस्या मांडण्यात येत आहेत। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समितीने मोर्चा देखील काढला होता। त्या मोर्चामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। मोर्चा दरम्यान प्रशासनाकडून त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। परिणामतः त्यांनी बुधवारी थेट विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे येत आंदोलन पुकारले। यामध्ये त्यांनी महिन्याकाठी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य करण्याची मागणी लावून धरली। याशिवाय दिव्यांगांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्याचा योजनेतील 45 वर्षे अट रद्द करण्यात यावी, हा लाभ दर 3 वर्षांनी देण्यात यावा, अर्थसहाय्याची राशी एकश्मूत ई-रिक्षाच्या किमती एवढी किंवा किमान 2 लाख देण्यात यावी, प्रत्येक शहर बस स्टॉपच्या बाजूला किमान 648 स्क्वेअर फूटचे अस्थायी व्यवसाय स्टॉल दिव्यांगांकरिता बनवून देण्यात यावे, दिव्यांगांनी बनविलेल्या स्टॉलला मान्यता देण्यात यावी, शासन निर्णयाप्रमाणे अर्ज करणाऱ्या व पूर्ण कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या दिव्यांगांना व्यवसायासाठी 200 स्क्वेअर फूट जागा त्वरित देण्यात यावी, दिव्यांगांच्या नावे असलेल्या घराला किंवा दिव्यांग राहत असलेल्या घराला घर टॅक्स किंवा मालमत्ता कर व पाण्याच्या बिलामध्ये 50% सवलत देण्यात यावी, प्रत्येक सरकारी हॉस्पिटल, कार्यालय, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, बस स्टॉप जवळ फक्त दिव्यांग ई-रिक्षाकरिता ऑटो रिक्षा स्टँडप्रमाणे पार्किंग सुविधा करावी, प्रत्येक जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मनपा स्तरावर दिव्यांगांची 100% शिरगिनती करण्यात यावी। शिरगिनतीमध्ये नाव, पत्ता, वय, शिक्षण, रोजगार, व्यवसाय घेत असलेल्या शासकीय योजना इत्यादी बाबत माहिती घेऊन सरकारी धोरण निर्धारित करावे। समाज कल्याण येथील बीज भांडवल योजनेची कार्यमर्यादा 5 लाख करण्यात यावी, दिव्यांगांना विवाह प्रोत्साहन राशी म्हणून 2,50,000 देण्यात यावे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले। यावेळी आंदोलनात समितीचे विदर्भ अध्यक्ष गिरीधर भजभुजे, विदर्भ विकलांग ई-रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आशिष आमदरे, इरफान खान, राजन सिंग, मनोज राऊळ, उमेश गणवीर, नरेंद्र सोंडवे आदींचा सहभाग होता। सर्वात जास्त गरज आहे की आम्हाला गरज आहे तेही आपण मागणी सांग ना। मागण्याचं आहे, मागणी पहिली मागणी अपंगाचे 2,000 रुपये 6,000 रुपये करण्यात यावं। दुसरी, नागपूर महानगरपालिका समाज कल्याणाला आमचा 5% निधी येतो। माझं म्हणणं तुमच्या तर 3-4 लोक चालता का माझ्यावर? तुम्हाला रिझल्ट पाहिजे ना, रिझल्ट पाहिजे ना, मी आज तुम्हाला घेऊन चलतो आणि साहेबांशी बोलतो। बिलकुल तुमच्यातले कोण जे बोलणारे असतील ना, आणि साहेबांनी पत्र तयार केलंय का? सगळं दाखवून साहेबांना दाखवून आपल्याला फक्त बातमी करायची का रिझल्ट पाहिजे? रिझल्ट पाहिजे असेल मुळामध्ये तुमची कुठलीही मागणी चुकीची नाही। सगळ्यात जास्त अपंगांना मदत केली पाहिजे आणि सरकारची पण तीच भूमिका आहे। आलं का लक्षात? होत नाही तुम्हाला झेरॉक्स देते। साल भी यही हुआ, यही चीज करना पड़ा हमको। क्या किया? नहीं सुनते ना, 1 साल हो गया फिर भी नहीं सुन रहे। कोई मांग नहीं पूरी। ज्यांना विचार कंटिन्यू मध्ये विचारून घेतो। 2 दिवसापहिलेही प्रकरण घडवलं, त्यांच्या पायावर आमची गाडी सुद्धा गेली आहे मते साहेबांच्या। आम्हाला तो सुन रहे ना, अरे सुन रहे ना, आम्हाला भरपूर मदत केली आहे। त्यांना माहित आहे त्यांच्या हर वर्षी हे मागण्या पूर्ण नाही होत आहे साहेब, म्हणून आम्ही समोर आलो। एक मिनिट 2 मिनिटं लक्षात कसं आहे की या विषयात मी थोडाशी बोलायची इच्छा म्हणतात 2-1 तास झाले, 7 लोक आहेत, जास्त आहेत। गेल्याच्यानंतर आपण चर्चा करू। एकही व्यक्ती शिव्या, नारे, काही नवीन हा पूर्ण विश्वास द्यायचा। आम्ही जे म्हणतो ते करतो, या साहेबांना माहिती, जे नाही म्हणत ते करतच नाही। सगळे आम्ही व्हीलचेअरवर जाऊ, व्हीलचेअरवर न्यावं लागते। व्हीलचेअरवर
बाहेरून येऊन विधान भवन गेटवर थांबलेले नागरिकांना विनंती आहे, कृपया करून थांबू नका इथे, कृपया करून बॅरिकेडच्या बाहेर जा. नाही म्हणत जाऊ नका, करून द्या म्हणायचं गाड्या उचलून टोईंग करून नेवा तुम्हाला. पेट्रोल जास्त महाग झालं, पेट्रोल पैसे नाही 8 दिवसापासून आम्हाला गेलो नाही. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं, बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.